तर एक मोठ्या दृश्यांकडे सध्या आपण जातोय। पवनराजे दुहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आज या संपूर्ण प्रकरणाचा निकाल येतोय। ओमराजे निंबाळकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या खटल्याच्या सुनावणी संदर्भात सध्या सगळ्यात महत्त्वाची घडामोड काही वेळामध्ये आता समोर येणार आहे। 20 वर्षांनंतर पवनराजे दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल येणार आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील काही वेळापूर्वीच न्यायालयामध्ये आता हजर झालेत आणि रुग्णवाहिकेतूनच ते आज या संपूर्ण निकालाच्या दिवशी अशा प्रकारे रुग्णवाहिकेतून आलेले आहेत। तर आज अंतिम फैसला होणार आहे। पवनराजे निंबाळकर हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील होते आणि एकंदरीतच या हत्या प्रकरणासंदर्भात नेमकं काय होतं आहे, निकालामध्ये काय म्हटलं जातं याकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। तर 20 वर्षांनंतर पवनराजे दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल येणार आहे। राज्याच्या राजकारणाला खरं तर हादरवून सोडणारं हे प्रकरण होतं। पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा आज आता निकाल लागतोय आणि मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयामध्ये माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। तब्बल 20 वर्षांपासून या खटल्याकडे लक्ष होतं। आज संपूर्ण राज्याचं लक्ष आहे निकालाकडे। तर 3 जून 2006ला कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती आणि सीबीआयच्या आरोपपत्रानुसार राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याच्या कारणावरून 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे। तर 3 जून 2006ला नवी मुंबईतल्या कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहन चालक समत काझी या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। मुंबईतून उस्मानाबादच्या दिशेने पवनराजे गाडीतून जात होते आणि तेव्हा 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। या घटनेत पवनराजे आणि त्यांचे वाहन चालक दोघांचाही मृत्यू झाला होता आणि या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा हा आरोप आहे। तर हे प्रकरण नेमकं काय होतं एकदा आपण पाहूया। तर 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली। मुंबईहून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली। गोळीबारात पवनराजेंचा चालक समत काझीचाही मृत्यू झाला। माजी गृहमंत्री आणि चुलत भाऊ पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येचा आरोप आहे। 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटकही झाली। सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंह पाटील जामिनावर आहेत। 4 जुलै 2011 पासून तब्बल 14 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यामध्ये तपासण्यात आलेत। राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या झाली होती, सीबीआयनं हा दावा केला। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया गोविंदकडे। गोविंद, सगळ्यात महत्त्वाची घडामोड आजची, एक तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, काय नेमका निकाल येतोय? गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्याशी संपर्कात येतील आणि एकंदरीतच आज या निकालामध्ये काय नेमकं वाचनामध्ये येते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। सीबीआयनं पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली होती। तब्बल 2 दशकानंतर या प्रकरणाचा आता निकाल अखेर आज लागण्याची शक्यता आहे।